श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 8 ते 14 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मनात सुरू असलेली धावपळ कमी होईल का? करिअरमध्ये अपेक्षित बदल घडतील का? आर्थिकदृष्ट्या काही नवीन मार्ग खुलतील का? कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी आणि सकारात्मक बनेल का? प्रेमसंबंधांमध्ये निर्माण झालेली अनिश्चितता दूर होईल का? विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता मिळेल का? चला पाहूया मिथुन राशीचे या आठवड्याचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी नवीन संधी, नवीन ओळखी आणि नवीन अनुभव घेऊन येत आहे. मात्र यश मिळवण्यासाठी चंचल स्वभावावर नियंत्रण ठेवून निर्णयांमध्ये सातत्य राखणे आवश्यक राहील. योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा उत्साह, संवाद कौशल्य आणि नवीन शक्यता घेऊन यायचा आहे. तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि बोलण्याच्या कौशल्याचा अनेक ठिकाणी फायदा होईल. लोकांशी वाढणारा संपर्क भविष्यात लाभदायक ठरू शकतो. काही महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होण्याची शक्यता आहे. तुमच्या कल्पनांना आणि योजनांना अपेक्षित प्रतिसाद मिळू शकतो. आठवड्याच्या सुरुवातीला काही कामांचा ताण जाणवेल, पण जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसे परिस्थिती तुमच्या बाजूने वळताना दिसेल. मनातील संभ्रम दूर करून स्पष्ट ध्येय ठेवणे या आठवड्यात अत्यंत महत्त्वाचे ठरेल. करिअर आणि व्यावसायिक जीवन. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा प्रगतीचा आणि संधींचा ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमच्या कामातील कल्पकता आणि वेग यामुळे वरिष्ठ अधिकारी प्रभावित होतील. काही जणांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. मुलाखती किंवा चर्चांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी ग्राहक वर्ग वाढण्याचे संकेत आहेत. मार्केटिंग, कम्युनिकेशन, मीडिया, शिक्षण किंवा तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. व्यवसायात नवीन योजना राबवण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. मात्र कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी सर्व बाबी नीट तपासून घ्याव्यात. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मिश्र पण सकारात्मक राहील. उत्पन्न वाढविण्यासाठी नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. काही व्यक्तींना अतिरिक्त कामातून किंवा इतर स्रोतांतून आर्थिक लाभ मिळू शकतो. जुनी आर्थिक देणी वसूल होण्याची शक्यता आहे. मात्र खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. आकर्षक वस्तूंवर किंवा अनावश्यक गोष्टींवर खर्च करण्याचा मोह होऊ शकतो. आर्थिक नियोजन व्यवस्थित केल्यास भविष्यातील अडचणी टाळता येतील. गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घ्या. आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी हा आठवडा महत्त्वाचा ठरू शकतो. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण बहुतांशी आनंददायी राहील. घरातील सदस्यांशी संवाद वाढेल आणि काही गैरसमज दूर होतील. कुटुंबातील एखाद्या महत्त्वाच्या विषयावर सकारात्मक चर्चा होऊ शकते. भावंडांचे सहकार्य मिळेल. घरात एखाद्या शुभ कार्याचे नियोजन होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ व्यक्तींच्या मार्गदर्शनामुळे काही महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे जाईल. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद वाटेल. मात्र बोलताना शब्दांची निवड काळजीपूर्वक करा. अनावश्यक वाद टाळल्यास घरातील वातावरण अधिक सुखद राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा चांगला ठरण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत संवाद वाढेल आणि मनातील भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल. प्रेमीयुगुलांमधील गैरसमज दूर होतील. एकमेकांवरचा विश्वास वाढेल. अविवाहित व्यक्तींना नवीन व्यक्तीची ओळख होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे सहकार्य आणि भावनिक आधार लाभेल. काही जोडपी भविष्यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. नातेसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता ठेवणे फायदेशीर ठरेल. प्रवास. या आठवड्यात लहान किंवा मध्यम अंतराच्या प्रवासाचे योग दिसत आहेत. कामानिमित्त केलेले प्रवास फायदेशीर ठरू शकतात. काही व्यक्तींना अचानक प्रवास करावा लागू शकतो. नवीन ठिकाणे, नवीन लोक आणि नवीन अनुभव मिळतील. प्रवासातून नवीन कल्पना आणि संधी निर्माण होऊ शकतात. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. आवश्यक कागदपत्रे आणि आर्थिक बाबींची योग्य काळजी घ्या. धार्मिक किंवा कौटुंबिक प्रवासामुळे मन प्रसन्न राहील. आध्यात्मिक जीवन. आध्यात्मिक क्षेत्रात हा आठवडा सकारात्मक ऊर्जा देणारा आहे. मनातील चंचलता कमी करून आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळेल. ध्यान, प्रार्थना आणि नामस्मरण यामुळे मानसिक शांती लाभेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन किंवा सत्संगातून नवीन प्रेरणा मिळू शकते. एखाद्या मंदिराला किंवा पवित्र स्थळी भेट देण्याचा योग संभवतो. आध्यात्मिक साधनेमुळे मन अधिक स्थिर आणि शांत राहील. जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे अंतर्मनातून मिळाल्याची अनुभूती येऊ शकते. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्साहवर्धक ठरेल. अभ्यासात नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा, शासकीय परीक्षा किंवा मुलाखतींसाठी तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. अभ्यासासाठी वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. एकाग्रता वाढविण्यासाठी मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवावा.
मेहनत आणि सातत्य यामुळे अपेक्षित यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. उपाय: दररोज सकाळी ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. बुधवारी भगवान गणेशाची पूजा करा आणि दुर्वा अर्पण करा. विद्यार्थ्यांनी गणपती स्तोत्राचे पठण करावे. हिरव्या रंगाच्या वस्तूंचे दान करणे शुभ राहील. गरजूंना शैक्षणिक साहित्य किंवा अन्नदान केल्यास सकारात्मक फळ मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेताना शांत मनाने विचार करा. एकूण मिथुन राशीसाठी हा आठवडा नवीन संधी, नवीन संपर्क आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा आहे. करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे दिसतील. आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल आणि कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि जवळीक वाढेल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. संवाद कौशल्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक अडथळ्यांवर मात करता येईल. संयम, योग्य नियोजन आणि सकारात्मक विचार यांच्या मदतीने हा आठवडा तुमच्यासाठी यशस्वी आणि समाधानकारक ठरू शकतो. धन्यवाद.